असणार आहे, जो तिलाने वाढणारा बाप्पा असणार आहे। 20 रुपयाला, हे 10 रुपयाला जुडी असणार आहे, 30 रुपयाला जुडी येणार आहे, 20 रुपयाला एक हा 20 रुपयाला वाटा असणार आहे। भरायला मिरच्या पाहू शकता कसल्या असणार आहे, हे बघा गावठी वांगी आहे, हा 50 रुपयाला असणार पण आहेत। फ्रेश नारळ पाहायला भेटणार आहे, ते 20 रुपये आंबुशी 200 रुपयाला पाव किलो असणार आहे, हा 280 180 अर्धा असणार आहे। तुम्हाला बटाटा वेफर आहे, तिकडे केला बघा पाहू शकता, स्टार फ्रूट मस्त आहे, हा बघा 50ला 20 रुपयाला कपची असली। रांगोलीचं जर सामान पाहिजे असेल ते पण तुम्हाला पाहू शकता, अशी दिसणार आहे दुतुमची रुपये। आणि इकडं सर्व सुरी वगैरे कात्या वगैरे तुम्हाला कडधान्य पण पाहायला भेटणार आहे, सर्व 200 रुपये किलो, 200ला डबा असणार। सर्व गंठन वगैरे बांगड्या वगैरे सर्व काही पाहायला भेटेल, पाहू शकता कानातले वेअर करा 100 रुपयाला गंठन असणार आहे, बघा कोलंबी मध्ये असणार आहे, मस्त असं खाऊ पाहायला भेटणार। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर। आणि आज आहे संकष्टी निमित्त मी चिरनेर आठवडा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला। इथं फुलांपासून फळांपर्यंत प्लस भाज्या वगैरे कडधान्य सर्व काही पाहायला भेटणार आहे। चला करूया व्हिडिओला सुरुवात। बाप्पाच्या दर्शनाला जातात तर डायरेक्टली आपल्याला हार नारळ हवा असेल तर एंट्रीलाच तुम्हाला भरपूर दुकानं पाहायला भेटतील, त्याच्यातलंच मी 1-2 दुकानं दाखवण्याचा प्रयत्न करणार। पाहू शकता हा मंदिर असणार आहे, मंदिराच्या राईट साईडला तुम्हाला तिकडं 2 दुकानं असणार आहेत, इकडं पण दुकानं असणार आहे, भरपूर दुकानं हार नारळाची असणार आहेत, बिकॉज गर्दी भरपूर असते संकष्टीच्या टायमिंगला। आणि जाऊया बघूया काय रेट असणार आहे हारांचा। मंडळी पाहू शकता इकडं मस्त असे फ्रेश हार असणार आहे आणि हार पाहू शकता एकदम मोठा असणार आहे, हा बघा हार पाहू शकता किती मोठा आहे बघा, हा बघा। आणि ह्या आई असणार आहे, आई कसं असणार आहे नारळ वगैरे? नारळ 40ला असणार आहे, ओके। आणि हार कसा असणार आहे? हार कसा असणार आहे? हा 10ला असणार आहे। हा दुर्वा हार कसा असणार आहे? 10ला असणार आहे। आणि हा वाला हार कसा असणार आहे? हा बघा हा 30वाला असणार आहे हार, पूर्ण तुम्हाला झेंडूच्या पानांचा असणार आहे, प्लस तुम्हाला ओटी टाईप असलं पाहिजे असेल नारळ वगैरे सर्व सेट तर इथं सेट पण पाहायला भेटणार आहे। 60 रुपयाला सेट असणार आहे पूर्ण। आणि हा कसा असणार आहे हार? हा 50ला हार असणार आहे। नंतर पेचक लावून असणार आहे, तो कसा असणार आहे? हा 100ला असणार आहे, पाहू शकता तुम्ही मस्त असा पेचक लावलेला आहे। आणि अजून एक त्याच्या मोठा तुम्हाला हार पाहायला भेटणार आहे, हा कितीला आहे? हा 150ला असणार आहे, पाहू शकता हा 150ला असणार आहे। आणि हा वाला आई हा पण तुम्हाला 100ला पाहायला भेटणार आहे। खाली तुम्हाला मस्त असं हे बघा प्लॅस्टिकचे हे टाकलेले असणार आहे। आणि इकडं सर्वात मोठा असणार आहे, हा कसा असणार आहे आई? हा 300 रुपयाला असणार आहे, सर्वात मोठा हार असणार आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आई तुमचं नाव काय? सीमा। आणि इथल्या चिरनेरच्याच तुम्ही? आणि पहिल्यापासून स्टॉल आहे इथं? कधी झाली, किती वर्ष झाली? 22 वर्ष झाली। 22 वर्षापासून आई बाप्पाची एवढी सेवा करते। तुम्हाला हार नारळ पाहिजे असेल टर्निंगलाच असणार आहे, ओके आई थँक्यू। हा मंडळी मंदिरामध्ये एंट्रन्स होणार आहे, एंट्रन्सच्याच आधी तुम्हाला गणपती बाप्पाचा वाहन म्हणजे मूषक पाहायला भेटणार आहे। आणि नंतर एंट्री होणार आहे गाभाऱ्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। मंडळी संकष्टी असल्या कारणाने तुम्हाला भरपूर गर्दी आणि संकष्टीच्याच बाप्पाचं दर्शन हे बघा पाहू शकता तुम्ही। प्रत्येक भाविक तुम्हाला दर्शन घेताना पाहायला भेटणार आहे। हाच तो बाप्पा असणार आहे, जो तिलाने वाढणारा बाप्पा असणार आहे। मंडळी बाजाराला सुरुवात केली आणि बाजार बघा मंदिरापासूनच तुम्हाला बाजार भरलेला पाहायला मिळणार आहे, हा बघा। सो काय काय भेटणार आहे बघूया। इकडं पहिलीच आहे मिरची वगैरे, भेंडी वगैरे, भाज्या पण असणार आहे। आणि इकडं तुम्हाला वाल पण पाहायला भेटणार आहेत, हे बघा बिडा पण भेटणार आहे। बिडा कसा असणार आहे आई? हा 15 रुपयाला 1 कप असणार आहे, तो पण मिक्सवाला पण, हा बघा दोन्ही पण तुम्हाला 15ला असणार आहे। नारळ कसा आई असणार आहे? 25ला, नारळ 25ला असणार आहे। आणि भेंडी कशी असणार आहे? ही बघा गावठी असणार आहे, भेंडी तुम्हाला 6 ते 7 येणार आहे, 10 रुपयाला 1 जोडी असणार आहे। आणि मिरच्या कशी असणार आहे? मिरच्या पण तुम्हाला 10 रुपयाला असणार आहे, पाहू शकता तुम्ही। इकडं पापड वगैरे आहे, पाहू शकता। पापड कसा असणार आहे? 20 रुपये, हा वाला एक किती असणार आहे पापड आई? 7 ते 8 पापड असणार आहेत, 20 रुपयाला असणार आहेत। अजून नाचणीचे पण आहेत का? हे तांदळाचे पापड आहेत, पाहू शकता। तांदळाचे कसे असणार आहेत? हे बघा 20ला असणार आहे, तांदळाचे पण पापड 20ला असणार आहे। आणि इकडे तुम्हाला शेवया पाहायला भेटणार आहेत, शेवया कशा आई असणार? हे बघा शेवया पण तुम्हाला 20ला असणार आहे। आणि इकडे तुम्हाला अजून आहे आंबोशी असणार आहे, ही बघा पाहू शकता, ही 10 रुपयाला असणार आहे। अशा जुड्या ठेवलेल्या आहेत, त्या बघा पिशव्या डायरेक्ट बांधलेल्या आहेत, 10 रुपयाला जुडी असणार आहे। या बघा या आई आहेत, इकडे या आई होत्या। आई तुमचं नाव काय?
चिरनेरच्याच तुम्ही? ओके, या आई असणार आहेत आणि इकडं ह्या आई आहेत. या आईने पण बिडा आणला आहे. बिडा 15 रुपयेच असणार आहे. ओके, आणि हे मेथीचे लाडू असणार आहेत. मेथी आणि डिंक असणार आहे का? मेथी आणि डिंकाचे लाडू असणार आहे. हे बघा आईने आणले आहेत. 50 रुपयाला 5 असणार आहे. 50 रुपयाला तुम्हाला 5 भेटणार आहे. अजून काय आई आहे? उडदाच्या डाळीचा पापड असणार आहे. हा कसा असणार आहे? 20 रुपयाला. किती असणार आहे? 7 असणार आहे, पाहू शकता. आणि हे तांदळाचे असणार आहे. हा पण 20 रुपयाला असणार आहे. हा पण 20 रुपयाला आहे. आणि शेव आहे, शेव पण पाहू शकता. झाडीवाली शेव असणार आहे. ही पण तुम्हाला 20 रुपयाला असणार. ओके आई, तुम्ही चिरनेरच्याच इथले तुम्ही? ओके आई, थँक्यू. मंडळी इकडं मस्त असा सुगंध सुटला आहे बिकॉज ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे कढीपत्ता. हा बघा गावठी कढीपत्ता असणार आहे. हा बघा पूर्ण मस्त स्मेल सुटला आहे. आणि जुडी असणार आहे. काय काय असणार आहे आई? सगळं असणार आहे म्हणजे. हे बघा कढीपत्ता आहे. कशी जुडी असणार आहे ही? 10 रुपयाला जुडी असणार आहे. हे बघा, आणि गावठी कढीपत्ता असणार आहे. मस्त असा वास सुटला आहे. मिरची असणार आहे. आणि इकडं तुम्हाला गवतीच्या पण आहे. गवतीच्या कशी असणार आहे? हे बघा, ही पण तुम्हाला 10 रुपयाला जुडी असणार आहे. पापड 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडं मिरच्या पण आहेत, पाहू शकता, सुकवलेल्या मिरच्या. ही कशी असणार आहे? सुकी मिरची तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे. आणि इकडं सब्जा पण आहे, 10 रुपयाला पुडी असणार आहे. आणि इकडं मूग आहेत, मूग 10 रुपयाला असणार आहे. हा बघा एक कप असणार आहे. कप पण पाहू शकता. हा बघा हा कप असणार आहे, 10 रुपयाला असणार आहे. ही मटकी आहे. मटकी पण तशीच आहे ना. आणि वाटाणा हे बघा ही 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडे तुम्हाला शेंगा पाहायला भेटणार आहे. आलवा आहेत. आणि इकडे तुम्हाला रताला पण आहे, डायरेक्ट फाली केले आहेत. कसं असणार आहे रताला? हा तिन्ही मिक्स. तिन्ही तुम्हाला 50 रुपये पाव असणार आहे, वजनावर भेटणार आहे. आणि तिकडे अख्खा मसाला पण आहे. अख्खा मसाला पाहू शकता मंडळी. हे दालचिनी आहे डायरेक्ट अख्खा मसाल्यामध्ये. ही कशी असणार आहे? 20 रुपये. ही 20 रुपये असणार आहे. आणि होममेड पापड असणार आहेत. हे बघा कलरिंगमध्ये भेटणार आहेत. ते पण तुम्हाला 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडे अजून कारला पाहिलं. कारला कसा असणार आहे? कारला पण तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे. 6 ते 7 आहेत. बोला आई. मंडळी इकडं भाजे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लाल भाजा असणार आहे. भाजा कसा आई असणार आहे? हे बघा तुम्हाला 3 ते 4 भाजी असणार आहेत. मोठा आहे लाल भाजा, 30 रुपयाला जुडी असणार आहे. आणि आलूची पानं आहेत ना. ही बघा आलूची पानं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा कसा असणार आहे आलूचा पान आई? 50ची घेतली तर तुम्हाला 3 भेटणार आहे. 20 रुपयाला एक असणार आहे. एकामध्ये तुम्हाला 5 ते 6 पानं येणार आहेत. आलूची पानं पाहू शकता तुम्ही. आई तुम्ही इकडच्याच चिरनेरच्याच? ओके. इकडे चिंचा पण पाहायला भेटणार आहे. आणि बोटक्या असणार आहे. हा बघा मोठ्या मोठ्या चिंचा असणार आहेत. हो कसा वाटा असणार आहे? हा 20 रुपयाला वाटा असणार आहे. हा बघा एवढे तुम्हाला येणार 20 रुपयामध्ये. इकडे कारली पण. कारली कशी असणार आहे? 20 रुपयालाच भेटणार आहे. म्हणजे इकडं वाल वगैरे आहेत. आणि सुक्का पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मिरच्या पण भरायला आहेत. भरायला मिरच्या पाहू शकता कसल्या मोठ्या आहेत. या कशा मिरच्या असणार आहे आई? 25 रुपये पाव असणार आहे, म्हणजे 100 रुपये किलो असणार आहे. वांगी पण 25 असणार आहे. हे बघा गावठी वांगी असणार आहे. तुम्हाला 25 रुपये पाव असणार आहे. गवतीच्या कसा असणार आहे आई? ही 10 रुपयाला गवतीच्या जोडी आहे. आणि इकडं शेकटाच्या शेंगा पण आहेत पाहायला तुम्हाला. ह्या बघा किती रुपयाला? 20 रुपयाला असणार आहे. 4 ते 5 असणार आहेत शेंगा तुम्ही पाहू शकता. आणि गावठी आहेत. आणि इकडं भेंडा पण 10 रुपयाला असणार आहे. हा बघा 7 ते 8 आहेत भेंडे, 10 रुपयाला असणार आहे. आणि इकडं सुका आहे. सुका म्हणजे मिरची आहे, हिरवी मिरची आहे. आणि ही एकदम सुकवलेली आहे पाहू शकता. ही कशी असणार आहे ही 20 रुपयाला. दोन्ही याच्यातल्या जुड्या 20 रुपये असणार. ही पण मिरचीच आहे ना. ही मिरची आहे, जास्त सुकवलेली मिरची आहे. आणि मीडियमवाली असणार आहे ही बघा. आणि इकडं आलवा पण आहेत. आलवा कशी असणार आहे? आलवा तुम्हाला 100 रुपये किलो असणार आहे. आलव्यांची साईज पाहू शकता. आणि इकडं आहे करांदे. करांद्यांची कशी असणार आहे? 60 रुपये किलो असणार आहे का? 60 रुपये किलो असणार आहे पाहू शकता तुम्ही. करांदे भरपूर आहेत. आणि इकडं अजून फ्राय केलं ह्याच आई आहेत, मंदिराची येत असणार आहे. आई तुम्ही इथल्या चिरनेरच्या? ओके. आणि हे बघा पाहू शकता तुम्हाला साबुदाणा वडा पाहिजे असेल तर तो पण असणार आहे. हा 50 रुपयाला असणार आहे. आणि इकडं ओके मेथीचे लाडू असणार आहे. मेथीचे लाडू तुम्हाला 60 रुपयाला भेटणार आहेत. आणि इकडं तुम्ही पाहू शकता साबुदाणा वडा डायरेक्ट फ्राय केलेला असणार आहे. हा तुम्हाला 10 रुपयाला असणार आहे. हा वेफर कसा असणार आहे?
बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात तर वेफर हवा असेल तर वेफर पण तुम्हाला भेटेल 10 रुपयाला असणार आहे, प्लस शेंगा पण तुम्हाला 10 रुपयाला भेटणार आहेत. ह्या बघा पाहू शकता 10 रुपयामध्ये भरपूर येते तुम्हाला. आईकडे नारळ पण आहेत, फ्रेश नारळ पाहायला भेटणार आहे. ते बघा नारळ कसा आई असणार आहे, 40 रुपये असणार आहे तुम्हाला 35 पर्यंत. हां 35 रुपये भेटणार आहे, पाहू शकता फ्रेश नारळ असणार आहे. ओके. आणि इकडं आंबोशी पण आहे. आंबोशी कशी असणार आहे, 20 रुपये. 20 रुपये आंबोशी असणार आहे. हा बघा छोटा पॉकेट असणार आहे. आणि इकडं तुम्हाला इमली वगैरे पाहिजे असतील तर त्याची पण पॉकेट असणार आहे. हे बघा 40 रुपयाला इमली पॉकेट असणार आहे, डायरेक्ट कपमध्ये असणार आहे. आणि इकडं तुम्हाला सोप हवा असेल तर सोप डायरेक्ट मगमध्ये पण भेटणार आहे. हा कसा असणार आहे, हा 60 रुपयाला असणार आहे. पाहू शकता एक मग आहे सोपचा. आणि इकडं दुसरा एक छोटी बाटली असणार आहे, ही 30 रुपये असणार आहे, मॅजिक क्रश. ओके आई थँक्यू. हे बघा इकडं करांदाच्या कपच्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आई बसलेल्या आहेत आणि करांदाचे कपच्या ह्या बघा मोठ्या मोठ्या हाताच्या एवढ्या असणार आहेत, मोठी कपची असणार आहे. आई कशी असणार आहे वाटा, 50 रुपयाला एक वाटा असणार आहे. 50 रुपयामध्ये तुम्हाला बघा पाहू शकता 6 ते 7 कपच्या येणार आहेत, करांदाच्या कपच्या असणार आहे. तुम्ही आई कुठल्या, अक्कादेवी इथल्या चिरनेरच्या. ओके अक्कादेवी वाडीच्या असल्यानं. आणि नेहमी बसता का इकडं, नेहमी बसतात. पाहू शकता करांदाच्या कापच्या भेटणार आहेत. आणि इकडं तुम्हाला करांदाच्या आहेत, डायरेक्ट करांदा भेटणार आहेत. आणि इकडं आहे तो पायकोंड, कोण ज्याला बोलतात पायकोंड, तोच आहे, डायरेक्ट अख्खा भेटणार आहे. हा कसा असणार आहे पायकोंड, 100 रुपये. 100 रुपये किलो असणार आहे, पाहू शकता तुम्ही. पायकोंड पण मस्त आहे. आणि इकडं करांदा आहे. करांदा कसा असणार आहे, 70 रुपये किलो असणार आहे. आई कुठल्या तुम्ही, खरोशीच्या. ओके किलंबा देवी आई. ओके थँक्यू आई. मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाला येतात तर तुम्हाला कंदी पेढा नक्की लागतो. सो पेढा पण असणार आहे. ही बघा बर्फी वगैरे भेटणार आहेत. कशी असणार आहे, 120ला पाव असणार आहे बर्फी, पाहू शकता. ही बघा फ्रेश बर्फी असणार आहे. कुठून आणता ही, कारल्यावरून. एकविरेच्या आईच्या इकडून कारल्यावरून येते थेट. 120ला असणार आहे. आणि हे मोठे असणार आहे का, की तेच केलेले आहेत बघा, तेच आहेत. 120ला पाव असणार आहे. आणि हे दादा असणार आहे, नेहमीप्रमाणे हे दादा इथंच असतात. दादा नाव काय तुमचं, सागर. ओके. आणि तुम्ही तिकडचेच, कारल्याचेच. ओके दादा थँक्यू. मंडळी बाप्पाचं मंदिर असणार आहे, तिथंच तुम्हाला ड्रायफ्रूट मार्केट पण असणार आहे. हा दादा असणार आहे, डायरेक्ट साईडला जसं एक्झिट करता तुम्हाला हा ड्रायफ्रूट मार्केट पाहायला भेटणार आहे. हा दादा असणार आहे. दादा तुझं नाव काय, प्रतीश म्हात्रे. आणि चिरनेचा दादा. ओके. आणि काय रेट असणार आहे आजचा, बघा इकडं मंडळी बदाम आहे, 800 रुपये किलो असणार आहे. हा पाव किलोचा आहे. पाव किलोला किती असणार आहे, 200 रुपयाला पाव किलो असणार आहे. हा बघा बदाम पण पाहू शकता. आणि इकडे तुम्हाला काजू आहे. काजू कसा किलो असणार आहे, 220 पाव असणार आहे. हा बघा 220 पाव असणार आहे. काजू पण आहे. आणि तुम्हाला पिस्ता पण पाहायला भेटणार आहे, सर्वात महागडा असणार आहे. 280 पाव असणार आहे. हा 280 पाव असणार आहे. पावचा पॉकेट पाहू शकता तुम्ही. पिस्ता असणार आहे. आणि इकडं अजून तुम्हाला मनुका असणार आहे. मनुका कशी असणार आहे, 140 पाव असणार आहे. मनुका 2 आहेत, दोन्ही पण तसंच आहे का रेट वेगळा आहे. हा काला मनुका आहे, काला मनुका पण सेम रेट असणार आहे. आणि अंजीर असणार आहे. हे बघा पाहू शकता 350 पाव असणार आहे. आणि साईज पण पाहू शकता चांगलीच आहे. आणि इकडं खजूर पण आहे. खजूर कसा असणार आहे दादूस, हा 180 अर्धा किलो. हा बाहेरचा असणार आहे, किमियाचा असणार आहे. हा बघा किती असणार आहे, हा अर्धा किलो. काय प्राईस असणार आहे, 180 अर्धा असणार आहे. आणि इकडं तुम्हाला अजून अक्रोड पण पाहायला भेटणार आहे. हा बघा डायरेक्ट फोडलेला असणार आहे. हा कसा असणार आहे दादूस, 1800 रुपये किलो आहे. 100 ग्रॅमचे पॅकेज, 100 ग्रॅमचा पॅकेज असणार आहे. हा 180ला तुम्हाला पडणार आहे. आणि 1800 किलो असणार आहे. आणि इकडं पण तुम्ही पाहू शकता काजू जर तुम्हाला पाहिजे असतील तर डायरेक्ट न सोललेले काजू पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा हा कसा असणार आहे दादूस, 800 रुपये किलो. 800 रुपये किलो असणार. आणि ती वाली पॅकेजिंग असणार आहे ती पण पाव किलोची पॅकिंग आहे, 200 रुपयाला. ही 200 रुपयाला एक असणार आहे. पाव किलोची पॅकिंग असणार आहे. पाहू शकता तुम्ही डायरेक्टली काजू आवरण न काढलेले असणार आहे. तुम्हाला वेलची पण पाहायला भेटणार आहे. हा बघा 20 रुपये पॅकेट असणार आहे वेलचीचा. आणि तुम्हाला खायला हवं असेल तर ते पण आहे. उपवासाचं सामान पण ठेवलेलं आहे दादूसने. हा वेफर असणार आहे. वेफर कसा असणार आहे दादूस, 20 रुपये सगळे 20 वाले असणार आहे. तुम्हाला बटाटा वेफर आहे, तिकडं केला वेफर आहे, प्लस नॉर्मल तुम्हाला साबुदाणा वगैरे चिवडा हवा असेल तो पण आहे. तो पण 20 रुपयेच आहे ना. हा पण तुम्हाला 20 रुपये असणार आहे. आणि इकडं लाडू पाहायला भेटतात. लाडू कसे असणार आहे दादूस, लाडू पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा दादूस असणार आहे. डायरेक्ट मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मंदिराचा एक्झिट असणार आहे, तिथूनच डायरेक्ट थेट दादूस दिसणार. दादूस थँक्यू. हा मंडळी इकडे स्टार फ्रूट आहे.
हा बघा पाहू शकता स्टार फ्रूट मस्त आहे. तुम्हाला पिकलेला हवा असेल तर पिकलेला पण असणार आहे. पिकलेला गोड लागतो आणि हा थोडा आंबट टाईप लागतो. हा बघा हा 20ला वाटा असणार आहे. 20मध्ये तुम्हाला 3 येणार आहेत. आणि इकडं करांदाच्या कपच्या पण आहे. करांदाच्या कपच्या कशा असणार आहे ताई, कशी असणार आहे ती? हा बघा 50ला वाटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा सगळे काय इथलेच अक्कादेवी, सगळे अक्कादेवी आहेत, चिरनेरच्याच आहेत ह्या बघा. आणि इकडं तुम्हाला डांगर पण पाहायला भेटणार आहे. डांगराच्या डायरेक्ट कपच्या केलेल्या आहेत. कपची कशी असणार आहे आई? 20 रुपयाला कपची असणार आहे. ह्या बघा डांगराच्या डायरेक्ट कपच्या आहेत. फ्रेश डांगर असणार आहे. ह्या आई असणार आहे. आई तुम्ही चिरनेरच्याच? ओके आई या आई चिरनेरच्याच आहे. आणि डांगर पाहू शकता मस्त फ्रेश आहे. आणि इकडे तुम्हाला फुलं पण पाहायला भेटणार आहेत. हे बघा डायरेक्ट फुलांचा गुच्छा पाहिजे असेल तर गुच्छा पण भेटणार आहे. हा कसा असणार आहे? 20ला असणार आहे. या बघा पाहू शकता 20ला असणार आहे. नेहमी बसता तुम्ही म्हणजे दर संकष्टीला असता? ओके या ताई तुम्हाला दर संकष्टीला पाहायला भेटणार आहे. हा बघा फुलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्लस इकडं कपच्या पण आहेत. या बघा पाहू शकता तुम्ही. या कशा असणार आहे? 50ला वाटा असणार. हा 50ला वाटा असणार आहे. मंडळी बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे आणि तुम्हाला रांगोलीचं दिवाळी जवळच आली. रांगोलीचं जर सामान पाहिजे असेल ते पण तुम्हाला अवेलेबल होणार आहे. इकडे तुम्हाला छोटा झाडू पाहायला भेटणार आहे. ताई छोटा झाडू कसा असणार आहे? तो 20 रुपयाला एक झाडू असणार आहे. आणि इकडं रांगोली वगैरे असणार आहे. पावलं असणार आहे. पावलं कशी असणार आहे? 20 रुपये, 10 रुपये, 50 रुपये. ओके तुम्हाला छोटी छोटी असणार आहे. जर स्टिकवाली असतील. हा कसा असणार आहे? हा 10 रुपयाला असणार आहे. आणि थोडा हावाला कसा असणार आहे? हावाला 20ला असणार आहे. सो 10-20मध्येच भेटणार आहे. हावाला तुम्हाला 50 रुपयाला भेटणार आहे. आणि शुभलाभ कसा असणार आहे ताई? हा पण तुम्हाला 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडं अजून पावलं आहेत. ही पावलं कशी असणार आहे? हे 50ला असणार आहे. आणि आईमाऊलीचं फोटो पण आहे लक्ष्मीचं पाहू शकता. हा 30 रुपयाला असणार आहे. आणि रांगोलीचं पण सामान आहे. रांगोलीच्या कसं असणार आहे या डिझाईन? हे बघा तुम्हाला डिझाईन असणार आहे. 10-10 रुपये असणार आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. ड्युअल आहेत, काही सिंगल आहेत. आणि प्लस अशी पण पावलं असणार आहे. ही पण रांगोलीचीच असणार आहे. ही नवीन निघाली लाकडी असणार आहे. ही कशी असणार आहे ते? 30ला एक, 50ला 2 असणार आहे. आणि तुम्हाला डिफरंट कलश असणार आहे. ओम असणार आहे, पावलं असणार आहे, पण कमल वगैरे असणार आहे. सो व्हरायटी भरपूर असणार आहे. इकडं पण शुभलाभ आणि श्री स्वामी समर्थांचं बॅनर पण आहेत. म्हणजे याच्यातून पण तुम्ही रांगोली काढू शकता. हे बघा असं दिसणार आहे तुम्हाला. तिकडं शुभलाभ पण आहे. हा कसा असणार आहे प्लेट? 50. ही 50ला असणार आहे. आणि इकडं तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न हा पण भेटणार आहे. एक पट्टी तुम्हाला 50 रुपयाला असणार आहे. आणि इकडं रांगोलीचं पण सामान आहे. प्लस ती बुजली पण भेटणार आहे ज्याच्यात रांगोली स्प्रेड केली जाते. ती कशी असणार आहे? हे बघा छोट्या छोट्या बॉटल आहेत. ते 20 रुपयाला असणार आहे. इकडे नक्षा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. डायरेक्ट स्टिकवाला नक्षा असणार आहे. आणि 50ला असणार आहे. आणि तिकडं मोठी मोराची तुम्हाला नक्षी पाहायला भेटणार आहे. ती 100ला असणार. आणि इकडं पट्टी पण भेटणार आहे जी दरवाजाच्या कॉर्नरला म्हणजे खाली लावली जाते. डायरेक्टली शुभलाभवाली पट्टी असते. तशाच टाईपची पट्टी असणार आहे. डायरेक्ट स्टिकवाली असणार आहे. आणि ती 50ला असणार आहे. हा मंदिर असणार आहे. आणि मंदिराच्या जसा एक्झिट करणार तुम्हाला समोर एंट्रन्सला असणार आहे. हा साबुदाणा वडा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो संकष्टी असतो आणि दर संकष्टीला हा बाजार चिरनेर आठवडा बाजार भरलेला असतो. आणि तिथंच तुम्हाला जर उपवास असेल तर साबुदाणा वडा खायचा असेल तर इथं येऊ शकता. स्ट्रेट आहे गणपती मंदिराच्या साईडलाच भेटणार आहे. आणि हा साबुदाणा वडा असणार आहे. आणि या ताई असणार आहे. ताई नाव काय तुमचं? चिरनेरच्याच तुम्ही ताई? ओके. आणि कधीपासून आहे या स्टॉल? 4 वर्ष झाली. ओके तेव्हापासून म्हणजे दर संकष्टीला इथंच असणार? दर संकष्टीला असणार. ओके पाहू शकता तुम्ही. साबुदाणे वडे तुम्हाला भेटणार आहे. कसा असणार आहे साबुदाणा रेट? 20 रुपये प्लेट. आणि 20 रुपये प्लेटमध्ये किती येणार आहे? 4 वडे येणार आहेत. साईज पण पाहू शकता 4 वडे येणार आहेत. सो उपवास कोणाला असेल तर नक्की व्हिजिट करा इथं शॉपला. थेट आलेलो आहोत दुतुमची बर्फी खायला. इकडं तुम्हाला प्रसाद म्हणून दुतुमची बर्फी वगैरे भेटू शकते. इकडंच असणार आहे दुकान पाहू शकता. या ताई असणार आहे. आणि इकडं दुतुमची बर्फी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पहिले पाहू शकता अशी दिसणार आहे दुतुमची बर्फी. आणि जाणून घेऊया काय रेट असणार आहे. दादा कशी असणार आहे? 600 रुपये किलो. हां 600 रुपये पावणे. 150 रुपये पाव असणार आहे. दादा नाव काय तुझं? रवींद्र मुंबईकर. ओके. आणि चिरनेरचा असतो? मी चिरनेरचा आहे. ओके. ही बर्फी दुतुमला बनवली जाते. सुजित ठाकूर म्हणून माझा मेवणा आहे. ओके बनवतो. ओके. आपल्या इथं शुद्ध दुधाची शुद्ध बर्फी मिळते. याच्यामध्ये कसलीही भेसळ नाही. मिसळ नाही. पनीर बर्फी श्रीखंड प्रोडक्ट आपल्याकडे भेटतात. म्हणजे दुधाचे जेवढे पण प्रोडक्ट असतील ते आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. ते आपल्या इथं शुद्ध भेटणार तुम्हाला. ओके. कसलीही त्याच्यामध्ये भेसळ नसणार. कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके. कोणाला ऑर्डर करायची असेल बॉक्सवर नंबर आहे. आणि 1 किलोची कमीत कमी 1 किलो जर बर्फी पाहिजे असेल तुम्हाला फ्रेश 1 तासात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. अवेलेबल भेटेल. हा बघा पाहू शकता मंडळी. तुम्हाला नंबर हवा असेल तर नंबर पण असणार आहे. डायरेक्ट बर्फीवरच तुम्हाला नंबर भेटणार आहे. बर्फी बनवली जात आहे. जी बनवलेली बर्फी आहे ती पॅकेट केली जात आहे.
इकडं दिंडी पण आलेली आहे, जे चालत चालत जातात येतात तीच दिंडी आलेली आहे आणि मंदिरात आता जाणार. हे बघा मंडळी, क्रश टाकलेले आहेत आणि त्याच्यात पिस्ता क्रश केलेला आहे. पॅक करून इथे आणि पॅकेट बघता तुम्ही. मला इकडं सर्व सुरी वगैरे कात्या वगैरे सगळं पाहायला भेटणार आहे. खरोल वगैरे सगळं असणार आहे. जी शेती कामासाठी यूज केली जाणारी हत्यारे असणार ती सर्व पाहायला भेटणार. मंडळी इकडे तुम्हाला खरोल पाहायला भेटणार आहे आणि खरोल पाहू शकता भात कापासाठी हा यूज केला जातो. हा खरोल कसा असणार आहे? 60 रुपयाला खरोल असणार आहे आणि पाहू शकता मस्त असं आहे. आणि इकडं सुरी पण असणार आहे. सुरी कशी असणार आहे? 50 रुपयाला सुरी असणार आहे. पाहू शकता तुम्ही, छोटे आणि मोठे छोटे आणि मोठे पण असणार आहे. आणि इकडं तुम्हाला कुदल पण पाहायला भेटत आहे. हा बघा कुदल पण असणार आहे. ही बघा 300 रुपये कुदल असणार आहे. दोन्ही पण 300ला असणार आहे. ही बघा ही 200ला असणार आहे कुदल पाहू शकता. आणि इकडं तुम्हाला खिसणी असणार आहे. खिसणीच्या वरचा टोक असणार आहे, डायरेक्टली लावायचा असेल तर. हा कसा असणार आहे? 100 रुपये. हा बघा तुम्हाला 100 रुपये असणार आहे. ही जाडी असणार आहे खाती. ही बघा ही कशी असणार आहे? ही 300 असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटी पण असणार आहे. छोटी तुम्हाला 200 रुपयाला पाहायला भेटणार आहे. ही बघा. आणि इकडं चायना आयटम एक असणार आहे, कोयता टाईप असणार आहे. काय बोलता त्याला? चायना कोयता असणार आहे. आणि कोयता पाहू शकता कसला मोठा आहे. हा बघा ही कशी असणार आहे? 250ला असणार आहे चायना कोयता. आणि इकडं तुम्हाला खरसू असणार आहे. हा बघा हा कसा असणार आहे? 300ला असणार आहे. आणि तुम्हाला जर या साहित्याने धार लावायची असेल तर तासणी पण असणार आहे. ही बघा ही कशी असणार आहे? काना 100 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. दांडा लावून पण 100 असणार आहे. दांडा लावून पण 100 असणार आहे. ह्या बघा या आई असणार आहे. आई कुठल्या तुम्ही? कलमुसऱ्याच्याच. ओके, इथल्या उरणमधल्याच आहेत का? ओके पाहू शकता. आणि तुम्हाला जर झाडांसाठी वगैरे जर पाहिजे असेल माती वगैरे सारवायला, म्हणजे माती साईडला करायला वगैरे, तर तुम्हाला छोटे छोटे नॉक पण पाहायला भेटणार आहेत. हे बघा गार्डनिंगसाठी असणार आहेत. हा कसा असणार आहे? हा 150ला असणार आहे. आणि इकडे तुम्हाला फावडा पण पाहायला भेटणार आहे. फावडा कसा असणार आहे? 140 असणार आहे. हा बघा फावडा पण मस्त आहे. आणि याला कुदल पण असणार आहे प्लस फावडा पण असणार आहे, छोटा आहे. ओके आई थँक्यू. हा पाहू शकता मस्त अशी भाजी प्लस तुम्हाला फळं वगैरे भेटणार आहेत. गावठी असणार आहे सर्व. आणि आई असणार आहे. आई नाव काय तुझं? चंद्राबाई. ओके आई इथल्यास तुम्ही? हा बघा राताला वगैरे घेतलाय, कट पीस करा. राताला कसा असणार आहे आई? हां 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि आलवा कशी असणार आहे? 50 रुपये पाव. 50 रुपये. आणि पायकोण पण? पायकोण पण 50 रुपये. आणि या कसल्या आहेत आई? या कसल्या आहेत? भुशिंगा असणार आहे. भुशिंगा कशी असणार आहे? एक 10 रुपयाला एक असणार आहे. भुशिंगा असणार आहे याच्या आतमध्ये. आणि आई कटिंग करते. वाल 50ला असणार आहे. डांगर कसा असणार आहे? डांगर 20 रुपये असणार आहे. शेंगा आई? शेंगा 50ला पाव असणार आहे. पाहू शकता गावठी वांगे आहेत, 25 रुपये पाव असणार आहे. इकडं आंबा आहे. आंबा कसा असणार आहे? 200 रुपये किलो असणार आहे. सीताफळ आई? सीताफळ 120 रुपये किलो असणार आहे. आणि पेरू आई? पेरू 100ला असणार आहे. आणि इकडं तुम्हाला हे बघा रताला वगैरे आहे. रताला हलवं वगैरे पाहायला भेटणार आहेत. आणि पायकोण पण असणार आहे. आणि इकडं तुम्हाला अजून लोणचा वगैरे आहे. 200ला डबा असणार आहे. मिक्स आहे लोणचा आई? तो मिक्स असणार आहे. आणि इकडं पिशव्या बांधलेल्या. पिशव्या कशा असणार आहे त्या लोणचाच्या? हे बघा 50 रुपयाला लोणचाची पिशवी असणार आहे. होममेड असणार आहे लोणचं. आणि इकडं डायरेक्ट डबा असणार आहे 200 रुपये. बघा अनारसाचा पीठ असणार आहे. 200 रुपयाला पिशवी असणार आहे. हा बघा पाव किलो आरामात असणार आहे. आणि इकडं शेंगा पण आहे. शेंगा तुम्हाला 50 रुपये पाव असणार आहे. सुरुंड आहे 50 रुपये असणार आहे एक खाप पाहू शकता. आणि इकडे तुम्हाला 10 रुपयाला मिक्स बिडा असणार आहे. आणि इकडे तुम्हाला वाल आहेत. वालाचा कप असणार आहे 20 रुपयाला. तुम्हाला कडधान्य पण पाहायला भेटणार आहे. सर्व प्रकारचे कडधान्य असणार आहे. काका असणार आहे. नाव कोण तुमचं? इथलेच तुम्ही? इथलेच असणार. काय काय असणार आहे आपल्याकडे आता? मिक्स कसं असणार आहे? मिक्स 15 रुपये 30 रुपये पाव आहे. 30 रुपये पाव असणार आहे. ओके. आणि वाल कसे पावटा कसा असणार आहे? पावटा हे 50 रुपये पाव आहे. 50 रुपये पाव. वाल कसे असणार आहे? 50 रुपये. आणि मटकी? मटकी 30 रुपये. 30 रुपये पाव. आणि मूग कसे असणार आहे? 40 रुपये. 40 रुपये. वाटाणा? वाटाणा 50. हिरवा आणि दोन्ही वाटाणे 50 का? नाही. मग हिरवा कसा असणार आहे? हिरवा 50. हिरवा 50. आणि हावाला वाटाणा? 40. आणि चवली कशी असणार आहे? ते पण 40 रुपये. 40 रुपये. आणि हरभरा कसा असणार आहे? हरभरा तो 50 रुपये. 50 रुपये. आणि आपल्याकडे अजून पापड आहेत ना? पापड कसे असणार आहे? 50 रुपये. कोणते पण का? हां कोणते पण 50 रुपये. हा बघा हा ठेचा पापड असणार आहे. प्लस इथं तुम्हाला मेथी पापड भेटणार आहे.
मल्टिपल पापडची व्हरायटी तुम्हाला असणार आहे. इकडं पापड असणार आहे, टोमॅटोवाला पण पापड भेटणार आहे हा बघा. आणि इकडं नाचडी पापड असणार आहे हे बघा. प्लस तुम्हाला साबुदाणा टिक्की जी असते म्हणजे साबुदाणाची वडी असते ती पण भेटणार आहे. ही कशी असणार आहे साबुदाणा वडी? 50च असणार आहे. आणि इकडं मिक्स पापड असणार आहे. हा कसा असणार आहे? ते फेणे आहेत आपल्या तांदळाचे. तांदळाचे फेण्या या कशा असणार आहे? 30 रुपयाला एक पॉकेट असणार आहे. लाडू कोणते आहेत? ते कुठे लाडू आपले तांदळाचे. तांदळाचे ते 50 रुपये. हा बघा हा 50 रुपयाला एक असणार आहे. आणि हे मेथीचे आहेत ना, हे मेथीचे 50 रुपयाला असणार आहे लाडू. ओके दादा थँक्यू. हा एंट्रन्स करतो आपल्याला हा दुकान पाहायला भेटणार आहे. इथं तुम्हाला सर्व गंठण वगैरे बांगड्या वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे. आणि पैजण पण असणार आहे. तर हा दादा असणार आहे कोपरोलीचा दादूस असणार आहे. दादूस नाव काय तुझं? सुरेश. ओके कोपरोलीचाच ना तू दादूस? ओके. आणि पाहू शकता काय काय असणार आहे आपल्याकडं. पैजण कसे असणार आहे ते? हे पैजण कसे असणार आहेत? 150 वाले सगळेच असणार आहे की डिफरंट असे? घुंगरूवाले 250 वाले असणार आहे. ओके. आणि 150 वाले. आणि बांगड्या कशा असणार आहे? हा बघा पाहू शकता इथं तुम्हाला व्हरायटी असणार आहेत. ह्या 150ला असणार आहेत. डिफरंट डिझाईन असणार आहे. आणि ह्या 100 वाल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा. आणि इकडं तुम्हाला 300 वाले पण पाहायला भेटणार आहेत. ह्या बघा डायरेक्ट जोड्या असणार आहेत, 2 जोड्या असणार आहेत. हे बघा हे वरचीवाले गंठण असणार आहेत, 300 वाले असणार आहेत. हे बघा 300 वाले हार असणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा. आणि हे समोरचे तुम्हाला असणार आहे डिझायनरीमध्ये असणार आहेत ते 250 रुपयाला असणार आहे. आणि हे वरचे कसे असणार आहेत दादूस? हा 500 वाला असणार आहे. हा बघा पाहू शकता पूर्ण 500 वाला रेट असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला सिल्वरमध्ये पाहायला भेटणार आहे. हे 100 वाले असणार आहे. सिल्वरमध्ये व्हरायटी असणार आहे डिफरंट ही बघा पाहू शकता तुम्ही. आणि इकडं तुम्हाला काहीतरी युनिक डिझाईन असणार आहे. ही दादूस कशी असणार आहेत हिऱ्यांची? हे बघा हे 250 वाला असणार आहे. आणि हे पण तुम्हाला 250 असणार आहेत पाहू शकता तुम्ही. आणि हे कसे असणार आहेत? आहोवाले. हे बघा काहीतरी युनिक असणार आहे 100ला आहो. 1 टाईम यूजसाठी मस्त आहे. हा बघा सेल लावला आहे दादूसने डायरेक्टली. कानातले असणार आहेत आणि 50ला 2 असणार आहे. डिझाईन तुम्हाला डिफरंट असणार आहेत. हे बघा 50ला 2 भेटणार आहे. फुल ऑन सेल लावला आहे दादूसनी दिवाळीचा. आणि इकडं पण आहे तुम्हाला व्हरायटी असणार आहे. हे बघा 50ला 2 असणार. हे कसे असणार आहे? हे पण तुम्हाला 50चे 2 व्हरायटी भरपूर आहे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता कानातले वेअर करायला असणार आहे 100 रुपयाला. काहीतरी युनिक पीस असणार आहे, मासा टाईप असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डिझाईन असणार आहे. ही बघा ही डिझाईन असणार आहे. आणि प्लस इकडं तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये पण असणार आहे. हे 200ला असणार आहे. आणि इकडं तुम्हाला कानातले पाहायला भेटणार आहेत. हे बघा काहीतरी युनिक आयटम असणार आहे. हे कानातले कसे असणार आहेत दादा? सगळे पण 100ला असणार आहेत. हे बघा पाहू शकता सगळे 100ला. कोणतं पण घ्या 100ला असणार आहे. आणि वरती तुम्हाला चाप पाहायला भेटतात. 2 फ्लावर असणार आहे. चाप कसे असणार आहे ते फ्लावरवाले? फ्लावरवाला 120 का है, ये सादा वाला लेंगे तो 100 रुपये. हा वाला 100 रुपयाला असणार आहेत ते 3. 100 रुपये. आणि 120ला असणार आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडे तुम्हाला हेअरबँड पण पाहायला भेटणार आहेत. हेअरबँड युनिक असणार आहेत. हे बघा डायरेक्ट छोट्या मुलांसाठी हेअरबँड असणार आहे. हे बघा हा कसा असणार आहे हेअरबँड? 50 रुपयाला हेअरबँड असणार आहे. आणि इथं तुम्हाला चाप पण डिफरंट व्हरायटीमध्ये पाहायला भेटणार आहे. चाप कसा असणार आहे? ये 50 वाले, ये 20 वाले. हा बघा हा 50 वाला असणार आहे. हा 20 वाला असणार आहे. 20 वाल्यामध्ये पण तुम्हाला डिफरंट व्हरायटी पाहायला भेटणार आहे. हे बघा. आणि कापूसवाले कसे असणार आहे? 30 रुपये. हा बघा 30 रुपयाला असणार आहे. काहीतरी युनिक कापूसवाला असणार आहे. 50चे 2 पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि इकडं अजून आहेत टिकल्या वगैरे. टिकल्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी असणार आहेत. हे बघा छोट्या मोठ्या टिकल्या सर्व पाहायला भेटणार आहे. टिकली कशी असणार आहे? 10 रुपयाला एक पॅकेट असणार आहे. आणि इकडे चंद्रकोर टिकली पण आहे. आणि प्लस ह्यावाल्या पण टिकल्या आहेत. याच्यामध्ये पण व्हरायटी असणार आहेत. हा कसा असणार आहे डबी? 10 रुपयाला डबी असणार आहे. आणि इकडे तुम्हाला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे टिकली. 150 रुपयाला गंठण असणार आहेत. हे बघा हार टाईप आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघा कॉपरचं असणार आहेत. हे बघा याच्यात तुम्हाला मोती टाईप पाहायला भेटणार आहे. आणि हे सिल्वरवाले आहेत. 150 रुपयाला असणार आहे. हे बघा. आणि मंडळी इकडं केसात टाकायचं चाप असणार आहे. हे बघा त्याच्यात पण तुम्हाला डिफरंट व्हरायटी असणार आहेत. चंद्र टाईप पण आहे पाहायला मिळणार आहे. प्लस हे बघा कोलंबीमध्ये असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. हा कसा असणार आहे? 100लाच असणार आहे. याच्यामध्ये व्हरायटी असणार आहे तुम्हाला मल्टिपल व्हरायटी आहेत. पाहू मंदिराच्या बाहेर आलं जसं आपण इकडं बाहेर निघतोय तुम्हाला मस्त असं खाऊ पाहायला भेटणार आहे.
हे बघा डिफरंट खाऊ असणार आहे. या आई असणार आहे. आई नाव काय तुमचं? नफिसा. आणि तुम्ही कुठल्या? शिरवणे गाव. ओके. आई काय काय असणार आहे आपल्याकडे आता? हा वाला 10चा असणार आहे. आणि हे वाले कसे असणार आहे? सगळे 10चे. हे बघा तुम्हाला डिफरंट व्हरायटी असणार आहे. मसालेवाले पाहिजे मसालेवाले असणार आहे. रिंगमध्ये भेटणार आहे. रिंगमध्ये नॉर्मल पण असणार आहे प्लस मसाले पण असणार आहे. आणि इकडे लाडू आहेत. लाडू कसे असणार आहेत ताई? 20 रुपयाला लाडू असणार आहे. हा लाडू कसा असणार आहे? हा पण तुम्हाला 20ला पाहायला भेटणार आहे. आणि जर उपवास असेल तर चिवडा पण आहे आणि केला वेफर पण आहे. हा कसा असणार आहे? 20 रुपये असणार आहे. प्लस इकडे चिकी पण पाहायला भेटणार आहे. चिकी कशी आई असणार आहे? 10ला एक चिकी असणार आहे. पाऊस. इकडे आंबावडी कशी असणार आहे? आंबावडी पण 10ला असणार आहे. प्लस इथं शेंगदाणा वगैरे आहे. शेंगदाणा कसा असणार आहे? 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडे तुम्हाला चीज बॉल असणार आहे. किती रुपये? 30 रुपये. 30 रुपयाला चीज बॉल असणार आहे. सो नक्की व्हिजिट करा. आई इथंच असतात. दर संकष्टीला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि असा खाऊ आयटम तुम्हाला पाहायला भेटणार. आपला आठवडा बाजार व्हिजिट करून झालेला आहे. सो व्हिडिओ मी इथंच एंड करतो. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.